स्टोरी हिनाची आहे. जिला तिच्या बॉस लोकांनी एकदम रंडी म्हणून टोकलं होतं. ही गोष्ट आजपासून काही वर्षापूर्वीची आहे. जेव्हा मी एका मोठ्या कंपनीमध्ये काम करत होते, तेव्हा 3 महिने झाले होते आणि अचानक माझ्या पप्पांची तब्येत खूप बिघडली होती आणि एक मोठं ऑपरेशन करण्याची वेळ आली होती. आणि तेव्हा आमच्या घरची हालत काही चांगली नव्हती की आम्ही एकत्र 10 लाख रुपये जमा करू शकू. मग मी मदत मागायला माझ्या सराकडे आले होते. त्यांनी मला संध्याकाळी ऑफिस सुटले की थांबायला सांगितले होते आणि मग मी पण त्यांच्याकडे गेले होते. मग ते म्हणाले की मी तुझी मदत करेन, पण तुला पण माझं एक काम करावं लागणार आहे. तुला त्यासाठी माझ्या आफ्रिकेमधून आलेल्या क्लायंटला खुश करावं लागेल. मी एक खूप सुंदर आणि एकदम सेक्सी शरीराची मलिका होती आणि जर मी त्यांना मिळाले तर ते मला कच्चं खाऊन टाकतील असे होते. प्लीज सर, मी तशी मुलगी नाही. तर ते म्हणाले की बघ, जर मी तुला त्यांच्याकडे पाठवलं तर ते मला त्यांचं कॉन्ट्रॅक्ट देतील आणि त्यामुळे कंपनीला खूप फायदा होईल. मी तुझ्या बापाची तब्येत बिघडेल असं औषध घालून काल मिठाई तुझ्या घरी पाठवली होती आणि आता तुझा बाप जिवंत आहे आणि माझ्या ताब्यात आहे. जर तू माझं काम केलं नाहीस, तुझ्या फॅमिलीला मारून टाकेन आणि मग काय करू मला काही समजत नव्हते. मग ते जवळ आले आणि ते मला म्हणाले की बोल, मंजूर आहे का तुझ्या जवानीचा सौदा. मी काही म्हणू शकत नव्हते. माझं डोकं झुकवलं आणि ते मला म्हणाले की हिना, चल, ते लोक काहीतरी करतील, त्याआधी मी तुझ्या जवानीचा दर्शन करून घेतो. असे म्हणून त्यांनी मला पकडलं, माझ्या गुडघ्यावर बसवलं आणि मग त्यांचा बांबू बाहेर काढला आणि म्हणाले की चोप. मी माझे तोंड बाजूला केले तर त्यांनी माझे केस पकडले आणि त्यांचा बांबू आणि त्यांच्या बांबूच्या दिशेने तोंड केलं आणि म्हणाले की चोप याला. त्यांचा बांबू कसे तरी 4 इंचीचा होता आणि मग मी कसे तरी माझे तोंड उघडले आणि त्यांचा बांबू चोपू लागले. मग त्यांनी मला अचानक उभे केले आणि मला टेबलच्या बाजूला उभं केलं आणि मग माझं स्कर्ट वर करून टाकलं होतं आणि पॅन्टी पण मग त्यांनी खाली करून टाकली होती आणि मग माझ्या चिमणीमध्ये एक बोट घालत होते. मला त्यांनी त्यांच्या बांबूवर थुंकू लावले आणि मग बोट काढून त्यांचा बांबू माझ्या चिमणीवर दाबू लागले आणि मी तेव्हा माझे डोके खाली करून रडत होते. मग त्यांनी अजिबात वेळ न घालवता त्यांच्या बांबूने एक झटका मारला आणि बांबू आतमध्ये घुसवला. मला काही त्रास झाला नाही कारण की माझी चिमणी पटकन ओली होऊन जाते आणि आता माझ्या चिमणीचे पाणी हळूहळू माझ्या मांडीवर येऊ लागले होते. बॉसने मला 20 मिनिटं असेच ठोकले आणि मग माझा टॉप वर करून माझे मोठे आंबे चालू केले. मग माझ्या आंब्यांवर त्यांचा बांबू टेकून शॉट मारायला सुरुवात केली आणि तेव्हा मी टेबलवर झोपले होते आणि ते माझ्या आंब्यांवर चढले होते आणि सर्व पाणी माझ्या आंब्यांवर सोडले आणि मग ते बाजूला जाऊन बसले आणि म्हणाले, तू खूप मस्त माल आहेस ना. आणि मग त्यांनी ड्रायव्हरला बोलवले आणि म्हणाले की मॅडमला अल्फा हॉटेलमध्ये सोडून दे, तिथे त्यांची मीटिंग आहे. मग मी त्या हॉटेलमध्ये पोचले आणि मग त्या रूममध्ये गेले तर मी पाहिले की तिथे 5 निग्रो होते. एकदम जाडजूड होते आणि एकदम भुकेले दिसत होते. मी जाताच त्यातून एकाने दरवाजा बंद केला. मग मी बसू लागले तर तो म्हणाला, हे बेबी, डोंट सिट, मेक पेग फॉर ऑल ऑफ अस. आणि मग मी पेग बनवले आणि मग मी ते त्यांना द्यायला जाऊ लागले. त्यातून एकाने माझा हात पकडला आणि मला म्हणाला की नॉट लाईक दॅट, लेट्स रिमूव्ह युअर क्लोथ्स बेबी अँड डॅन्सर. मग मी माझे कपडे काढू लागले होते. त्यासाठी मी रूममध्ये जाऊ लागले तर ते म्हणाले की इथे आमच्या समोरच काढून टाक. मग मी लाजत लाजत माझा टॉप काढून टाकला. आता मी त्यांच्यासमोर ब्रा आणि पॅन्टीमध्ये होते. मग मी त्यांना पॅक द्यायला जाऊ लागले तर त्यातला एक म्हणाला, निकेड मीन्स टोटली निकेड, रिमूव्ह ब्रा अँड पॅन्टी ऑल्सो. मग मी माझी मान खाली केली आणि मग माझे ते कपडे काढून टाकले. मग ते मला पाहून हा ओ हो हो करू लागले. मग मी त्यांना पॅक द्यायला जाऊ लागले होते. मग त्यातला एक म्हणाला की बेबी, ग्रेप द ग्लास इन बिटवीन युअर ह्यूज बुब्स. मला काही समजले नाही तर तो माझ्याजवळ आला आणि मला एका टेबलवर घेऊन गेला आणि मग माझे आंबे त्याने दोन्ही हाताने पकडले आणि त्यामध्ये एक ग्लास घेतला आणि मग माझे हात त्याने माझ्या आंब्यांच्या दोन्ही बाजूला ठेवले आणि मग म्हणाला की नाव सर्व टू ऑल लाईक दिस. मग मी सर्व लोकांना ग्लास असे दिले आणि ते ग्लास घेताना माझे आंबे दाबून घेत होते आणि मला खूप अपमानित वाटत होतं, पण मी काही करू शकत नव्हते. मग त्यांनी एका कुत्र्याचा पट्टा काढला आणि मला घातला आणि मला फिरवले. मी म्हणाले की मला असे करू नका आणि मला सोडा.
पण त्यांना काही फरक पडत नव्हता. आता त्यांनी माझ्यासमोरच त्यांचे कपडे काढले आणि त्यांचा बांबू पाहून मी चकित झाले. कारण की ते 8 ते 9 इंचाचे आणि एकदम काळे होते. मी खूप घाबरले होते. मग ते सोफ्यावर बसले आणि मला म्हणाले की आता आमचा बांबू चोख. मग मी पण एक एक करून सर्वांचे बांबू चोखले होते. त्या सर्वांनी बांबू 10 मिनिटं चोखून घेतलं होतं आणि मग मला बेडरूममध्ये घेऊन गेले आणि माझा पट्टा काढून टाकला होता. मग एक निग्रो माझ्यावर चढला होता आणि त्याचा बांबू माझ्या चिमणीवर ठेवला आणि मग बाकीच्या लोकांनी माझे हातपाय पकडून ठेवले होते. मला काही समजले नाही की मी स्वतः आली आहे तरी का मला पकडत आहेत. मग त्याने माझे तोंड पकडले आणि एक जोराने झटका दिला. माझे पूर्ण शरीर हादरून गेले आणि मला समजले की त्याने मला पकडून ठेवले होते आणि त्यांनी पुन्हा एक झटका दिला आणि मी ओरडू पण शकत नव्हती आणि माझे डोळे ओले झाले होते. त्या सर्वांनी मला ठोकले होते आणि मग मी तेव्हा काही करू शकत नव्हते. मग त्यांनी 15 मिनिटं ठोकले आणि तो खाली झाला आणि मग बाकीचे पण मला वर येऊन एक एक करून ठोकू लागले. मग त्यांनी मला उलटं केलं आणि मग माझ्या कलिंगडावर तेल लावले आणि मला समजलं की आता माझं कलिंगड मारणार आहे आणि मी म्हणाले की प्लीज नॉट इट, प्लीज लिव्ह मी. पण त्यांना काही फरक पडत नव्हता आणि मग त्यांनी पुन्हा माझे हातपाय पकडले आणि माझ्या कलिंगडामध्ये बांबू टाकून दिला होता आणि त्या 5 लोकांनी माझ्या कलिंगडाला खूप मारले पण त्यांचे अजून पण पोट भरले नव्हते. मग एक निग्रो खाली बसला आणि मला त्याच्याकडे पाठ करून बसवले आणि माझ्या कलिंगडामध्ये बांबू टाकून दुसऱ्याने मला उड्या मारायला लावले. मी नाही म्हणत होते पण माझं ऐकणारे तिथे कोणी नव्हतं. चिमणीमध्ये त्याचा बांबू घुसवून टाकला होता. तो कलिंगडामध्ये टाकणारा थोडा वर आला आणि बांबू त्याचा बांबू निघायचा काही प्रश्नच नव्हता कारण की ते खूप मोठं होतं. मग त्याच्यामध्ये अजून एक आला आणि मी घाबरले की आता हा काय करणार आहे. त्याने मग त्याचा बांबू माझ्या चिमणीमध्ये दाबला आणि मी तर एकदम रडू लागले. पण त्यांनी मग माझ्या चिमणीमध्ये एक वेळी 2 बांबू घुसवले आणि माझ्या चिमणीतून रक्त निघू लागले होते. चौथ्या निग्रोने मला चौकवले आणि माझ्या आंब्यांच्या मध्ये त्याचा बांबू घुसवू लागला होता आणि 5व्याने माझं तोंड पकडलं आणि त्याचा बांबू माझ्या तोंडात टाकला होता आणि आता ते सर्व एकाच वेळी 5 लोक माझी मजा घेत होते आणि सर्व मला ठोकत होते. मग त्यांनी मला उचलून डायनिंग टेबलवर झोपवले आणि मग एक एक करून मला सर्व ठोकू लागले होते आणि मग बाकीचे तेव्हा माझ्याकडून त्यांचे बांबू चोपून घेत होते आणि माझे आंबे दाबत होते. मग मला सकाळी 4 वाजता त्या लोकांनी सोडले आणि ड्रायव्हरला मला घेऊन जायला सांगितले. ड्रायव्हर आला आणि मला घेऊन गेला आणि मग मी कारमध्ये जाऊन झोपले आणि अचानक कार थांबली असे वाटले. मी उठून पाहिले तर एक चाळ होती आणि गाडी थांबली होती. मग मी त्याला म्हणाले की हे माझे घर नाही. तर तो म्हणाला की तुम्ही खाली उतरा. मग मी खाली उतरून खोलीमध्ये गेले. त्या ड्रायव्हरने दरवाजा बंद केला आणि जिथे आधीपासून 7 माणसे होती. मी विचारले की हे मला कुठे आणले आहे. तर तो म्हणाला की काय आम्हाला चान्स देणार नाही का. आणि सर्व माझ्यावर तुटून पडले. सर्वात आधी ड्रायव्हरने मला समोर झोपवले आणि मला चांगलेच टोकून काढले आणि तेव्हा मी काही करू शकत नव्हते. असे करून सर्वांनीच माझी मजा घेतली होती आणि मग सकाळी 7 वाजता माझ्या घरी सोडून दिले होते. त्या लोकांनी रात्रभर मला ठोकले आणि त्याची सीडी बनवून माझ्या बॉसला देऊन टाकली आहे. माझ्यासारखी सुंदर मुलगी आता रोज त्यांच्या बेडवर मिळत आहे आणि ते स्वतः पण मजा करतात आणि दुसऱ्या लोकांना पण करून देतात. आणि हे तर सर्वांना माहीत आहे की परक्या बाईला जबरदस्तीने ठोकतात आणि ते आता माझ्याबरोबर घडत आहे. अशाच नवनवीन गोष्टींसाठी मराठी प्रेम स्पर्श चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा.